ह्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड चा चॅप्टर 3 प्लांट किंगडम याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत. आता पुढे आपण बघूया ब्रायोफाइट्स. ब्रायोफाइट्सचे हे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. शॉर्ट पार्ट मध्ये त्याचा आपण डिस्कशन पण करूया. क्विक आणि इझी ट्रिक्स, इथे त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही मार्क करून घेऊ शकता. हे मार्किंग्स आहेत. हे टाइप्स झाले लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस, हे दोन टाइप्स आहेत ब्रायोफाइट्सचे. याच्यामध्ये हे जे काही सगळे वर्ड्स आहेत, गेमे किंवा स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट, हे आपण सगळं क्विक एका छोट्या पार्टमध्ये बघणारच आहोत. हे मॉसेसचं झालं. आणि आता आपण बघूया ब्रायोफाइट्सचे फीचर्स. सो कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफाइटा. लेट्स सी ह्याच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे जे ब्रायोफाइट्स आहेत त्याच्यामधला सर्वात इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग फीचर हा असा आहे की यांना ॲम्फिबियन प्लांट्स असं म्हणतात. यांना ॲम्फिबियन प्लांट्स का म्हणतात? बिकॉज त्यांची जी डेव्हलपमेंट आहे ही डेव्हलपमेंट किंवा त्याचं लिव्हिंग जे आहे त्यांचं दॅट अकर्स ऑन लँड, पण फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन दे रिक्वायर वॉटर मीडियम. सो लँड अँड वॉटर हे दोनही जे पार्ट आहे हे इक्वली इम्पॉर्टंट आहेत फॉर ब्रायोफाइटा. हेन्स दे आर कॉल्ड एज ॲम्फिबियन प्लांट्स. दुसरी मेन कॅरेक्टरिस्टिक आहे ते म्हणजे त्यांना मॉइस्ट आणि जिथे सावली आहे त्याला शेडी रिजन म्हणतात, मॉइस्ट आणि शेडी एरियाज मध्ये ते चांगले ग्रो होतात. नंतरचा फीचर जे आहे ते म्हणजे प्लांट सक्सेशन. प्लांट सक्सेशनचा जो पाया आहे तो हा मेनली या ब्रायोफाइट्सनी घातलेला आहे ऑन द बेअर रॉक्स. म्हणजे नक्की काय? तर जशी अर्थची इव्होल्युशन होत आहे, जसं अर्थची डेव्हलपमेंट होत आहे, चेंजेस होत आहेत नेचरमध्ये, इकोसिस्टीममध्ये चेंजेस होत आहेत, तर हे जे दगड धोंडे आहेत किंवा जे बेअर रॉक्स आहेत त्यांचं सॉइलमध्ये कन्व्हर्जन होऊन त्या सॉइल मधनं नवीन प्लांट्स, तिथे नवीन व्हेजिटेशन जेव्हा सुरू होतं त्याला सक्सेशन असं म्हणतात. आणि या प्लांट सक्सेशनचा जो बेस आहे हा या ब्रायोफाइट्सनी घातलेला आहे. पुढचं फीचर आहे ब्रायोफाइटाचं ते म्हणजे बॉडी स्ट्रक्चर. बॉडी स्ट्रक्चरचे काय फीचर्स आहेत? तर त्यांचं जे मेन बॉडी पार्ट आहे हा प्रोस्ट्रेट पण असू शकतो, म्हणजेच हॉरिझॉन्टल, किंवा तो इरेक्ट पण असू शकतो, दॅट इज नथिंग बट व्हर्टिकल. आणि यांच्या बॉडीमध्ये मेनली 3 पार्ट्स असतात. एक असतं सबस्ट्रॅटम, मग आहे स्टॉक आणि मग आहे रायझॉइड्स. सबस्ट्रॅटम इज लाईक अ बेस, स्टॉक इज लाईक अ स्टेम आणि रायझॉइड रूट लाईक स्ट्रक्चर्स. जी ट्रू ऑर्गन्स आहेत ऑफ प्लांट्स, ट्रू ऑर्गन्स कोणते कोणते आहेत? स्टेम, रूट्स आणि लीव्स, दे आर ॲब्सेंट इन ब्रायोफाइटा. या ब्रायोफाइट्स मध्ये मेन फॉर्म आहे तो आहे गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइट इज ऑलवेज हॅप्लॉइड हिअर आणि ही हॅप्लॉइड स्टेज असते ही आहे डॉमिनंट स्टेज. मग गॅमेटोफाइट म्हणजे काय? गॅमेटो म्हणजे विच प्रोड्युसेस गॅमेट्स आणि फाइट म्हणजे प्लांट. सो प्लांटचा जो पार्ट गॅमेट्स प्रोड्यूस करतो विच इज हॅप्लॉइड इन नेचर इज डॉमिनंट स्टेज इन ब्रायोफाइटा. या गॅमेटोफाइट मध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट असे दोन वेगवेगळे पार्ट्स प्रेझेंट असतात. मेल पार्टला अँथ्रिडियम असं म्हणतात आणि फिमेल पार्टला आर्किगोनियम असं म्हणतात. अँथ्रिडियम अँड आर्किगोनियम. मग ह्यांच्या फ्युजनने हॅप्लॉइड झायगोट तयार होतो and the zygote gets converted into something called as sporophyte. हा sporophyte आहे that nothing but produces spores and it is diploid in nature. हे जे diploid spores आहेत, these diploid spores undergo meiotic division आणि they produce again haploid gametophyte. So तुम्ही जर सर्कल बघितलं तर gametophyte produces gametes. हे गॅमेट्स अँथ्रिडियम आणि आर्किगोनियम मध्ये प्रोड्यूस होतात. एक डिप्लॉइड झायगोट तयार होतो.
हा डिप्लॉइड झायगोट स्पोरोफाइट मध्ये डेव्हलप होतो. हा स्पोरोफाइट डिप्लॉइड स्पोर्स प्रोड्यूस करतो and these spores undergo meiotic division to produce gametophytes. इथे इम्पॉर्टंट मेंबर्स मध्ये इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट जो आहे, जसं की अलगे दे आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इकॉलॉजिकली, त्याप्रमाणे सगळे ब्रायोफायटा इतके इम्पॉर्टंट नसतात, पण काही काही मॉसेस जे आहेत दे आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दे ब्रिंग अबाउट प्लांट सक्सेशन ऑन द बेड रॉक. सो व्हेजिटेशनची सुरुवात ही या मॉसेसने होते, म्हणून ते इकॉलॉजिकली इम्पॉर्टंट आहे आणि हा पॉइंट पण इम्पॉर्टंट आहे. हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ब्रायोफायटा. आता आपण मॉसेस आणि लिव्हरवर्ट्स यांच्यामधले काही खास कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. सो ब्रायोफाइट्स आर मेनली डिवायडेड इनटू लिव्हरवर्ट्स आणि मॉसेस. लिव्हरवर्ट्सचे काय काय फीचर्स आहेत तर बघूया. त्यांची जी बॉडी आहे या बॉडीला थॅलॉइड असं म्हणतात, थॅलस लाईक म्हणून थॅलॉइड, आणि याचं एक्झाम्पल आहे मार्शेंटिना. यांचं जे बॉडी स्ट्रक्चर आहे ते आहे डॉर्सी व्हेंट्रल. म्हणजे हे जर थॅलस असेल तर फ्रॉम अपर साइड आणि लोअर साइड, डॉर्सल साइड आणि व्हेंट्रल साइड, फ्रॉम डॉर्सल आणि व्हेंट्रल साइड यांचं स्ट्रक्चर हे काइंड ऑफ फ्लॅट असतं. सो इट इज कॉल्ड एज अ डॉर्सी व्हेंट्रल स्ट्रक्चर. या डॉर्सी व्हेंट्रल स्ट्रक्चरच्या स्टॉकवर जे लीफ लाईक अपेंडेजेस असतात दे आर अरेंज्ड इन 2 rows. इम्पॉर्टंट फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इन्फॉर्मेशन. बॉडी स्ट्रक्चर यांचं कसं असतं, यांच्यामध्ये जो स्पोरोफाइट आहे, दीज स्पोरोफाइट इज हॅव्हिंग 3 पार्ट्स. ते म्हणजे फूट, दुसरं म्हणजे सेटा आणि तिसरं म्हणजे कॅप्सूल. या कॅप्सूल मध्ये आयदर अँथ्रिडियम असतं किंवा आर्किगोनियम असतं किंवा दोन्ही असू शकतात. फूट इज लाईक रूट, सेटा इज लाईक स्टेम आणि कॅप्सूल इज द फ्रुटिंग बॉडी. यांच्यामध्ये जो गॅमेटोफाइट असतो हा गॅमेटोफाइट आहे तो फ्री लिव्हिंग आहे. आणि रिप्रोडक्शनच्या डिटेलमध्ये जर आपण बघायला गेलो लिव्हरवर्ट्सच्या तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बाय फ्रॅगमेंटेशन आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन हे होतं गेमे नावाच्या स्पेशलाइज्ड सेल्स पासून. आता आपण येऊया मॉसेसकडे. मॉसेस मध्ये सुद्धा डॉमिनंट स्टेज कोण आहे, गॅमेटोफाइट. ह्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंटच्या 2 स्टेजेस असतात. स्टेज 1 जी आहे डेव्हलपमेंटची त्याला प्रोटोनिमा असं म्हणतात. स्पोरोफाइटच्या डेव्हलपमेंटची जी स्टेज 1 आहे त्याला प्रोटोनिमा असं म्हणतात आणि स्टेज 2 आहे त्याला लीफी स्टेज म्हणतात. ह्या गॅमेटोफाइटच्या 2 स्टेजेस आहेत. इथे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन जे होत आहे ते फ्रॅगमेंटेशन आणि एक ऍडिशनल पार्ट म्हणजे बडिंगने होत आहे. बिकॉज या मॉसेसमध्ये बर्ड लाईक स्ट्रक्चर्स कॅप्सूल्स आर प्रेझेंट. ह्या बर्ड्सना अँथ्रिडिया किंवा आर्किगोनिया असं म्हणतात. अँथ्रिडिया प्रोड्युसेस मेल स्पोर्स, आर्किगोनिया प्रोड्युसेस फिमेल स्पोर्स. आणि याची कॉमन एक्झाम्पल्स आहेत ती म्हणजे फ्युनॅरिया, पॉलिट्रिकन आणि स्पॅग्ना. पुढची जी डिव्हिजन आहे ही आहे टेरिडोफाइट्स. या टेरिडोफाइट्सचे जे मार्किंग्स आहेत ते तुम्ही इथे नोट डाऊन करून घेऊ शकता. खूप जास्त इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे टेरिडोफाइट्स म्हणा ब्रायोफाइट्स म्हणा त्याच्यामध्ये, पण नीटच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला काय जास्त महत्वाचं आहे, जे युनिक फीचर्स आहेत प्रत्येक क्लास किंवा प्रत्येक डिव्हिजनचे जे युनिक फीचर्स आहेत ते युनिक फीचर्सवर मॅक्झिमम क्वेश्चन्स येऊ शकतात. सो हे मार्किंग आणि का करायचं, मार्किंग ह्याच्यासाठी करायचं की जेव्हा तुम्ही रिव्हिजन करता एखाद्या लेसनची तेव्हा अख्खाच्या अख्खा लेसन पुन्हा वाचायची गरज नसते. मार्किंग केलेला पार्ट फक्त पटकन रिवाइज केला की तुम्ही कमी वेळात जास्त पोर्शनची रिव्हिजन एफिशियंटली करू शकता. आता आपण बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेरिडोफाइट. पहिला पार्ट म्हणजे या टेरिडोफाइट्स मध्ये 2 प्रकार असतात, ते म्हणजे हॉर्स टेल आणि फर्न्स, ज्याला कॉनिफर्स असं पण म्हणतात. इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या प्रकारच्या हॅबिटॅटमध्ये टेरिडोफाइट्स ग्रो होतात तर ते म्हणजे कूल, डॅम्प आणि शेडी एरियाजमध्ये. नंतरचा फीचर काय आहे, मेजॉरिटी ऑफ द टेरिडोफाइट्स वर्क ॲज अ सॉइल बाइंडर्स, म्हणजे जमिनीची जी माती असते त्या मातीला धरून ठेवण्याचं काम हे टेरिडोफाइट्स करतात. आणि सम ऑफ द टेरिडोफाइट्स ऑल्सो हॅव मेडिसिनल युजेस. पुढची प्रॉपर्टी अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. पुढची अत्यंत इम्पॉर्टंट प्रॉपर्टी अशी आहे की दिस इज द फर्स्ट
class which possess true vascular bundle. हे vascular bundle म्हणजे काय? Vascular bundle is nothing but xylem and phloem. So this is the first type of plants on earth which consist of true vascular bundle. पुढची प्रॉपर्टी अशी आहे की as it consists of true vascular bundle, त्यांच्यामध्ये true root, stem आणि leaves असतात. पुढची प्रॉपर्टी आहे व्हेरिएशन इन साइज. यांच्यामध्ये सुद्धा व्हेरिएशन इन साइज आहे. ते म्हणजे स्मॉल लीव्स असलेले जे टेरिडोफाइट आहे त्याचं वन ऑफ द एक्झाम्पल आहे ते म्हणजे सेलागिनेला, आणि लार्ज लीव्स असलेले एक्झाम्पल आहेत ते म्हणजे फर्न्स. पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे यांची जी मेन बॉडी असते और मेन फॉर्म ऑफ प्लांट इज नथिंग बट स्पोरोफाइट. या स्पोरोफाइट मध्ये स्पोर प्रोड्युसिंग लीफ लाईक अपेंडेजेस प्रेझेंट असतात, ज्याला स्पोरोफिल असं म्हणतात. हा शब्द फील आहे, इट रिप्रेझेंट्स लीफ, सो याला स्पोरोफिल असं म्हणतात. जो मेल स्पोरोफिल आहे दॅट इज स्मॉलर, दॅट इज मायक्रोफिल, आणि फिमेल जो स्पोर आहे दॅट इज लार्जर, हेन्स इट इज कॉल्ड एज मॅक्रोफिल. पुढची जी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे वॉटर इज मस्ट फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन. सो अँथ्रिडिया ला आर्किगोनियम कडे ट्रान्सफर करण्यासाठी वॉटर इज मस्ट हिअर. एम्ब्रियो डेव्हलपमेंट ही विदिन फिमेल गॅमेटोफाइट होती, म्हणजे मॅक्रोफिल मध्येच ही किंवा मेगाफिल मध्येच ही डेव्हलपमेंट होत आहे. आणि काही एक्झाम्पल्स घ्यायचे झाले या टेरिडोफाइट्सचे तर एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला दिसून येतात सेलागिनेला, सॅल्विनिया,